दादा मालक तुझ्या पोरीने एवढा अपमान करून सुद्धा मी आज तुला भेटायला आलो. मालक हा तुमचा मोठेपणा आहे. मोठेपणा अजून बघितलाच नाहीस तू. मी कायम तुझ्या भल्याचाच विचार करत आलोय आतापर्यंत. तुला माहिती आहे म्हणजे तुझी पोरगी आमच्या घरामध्ये सून म्हणून घुसण्याच्या आधी आणि नंतरही आता सुद्धा मी तुझ्या भल्याचाच विचार करतोय. तुला 4 पैसे जास्त मिळावेत यासाठीच मी तुला इथे भेटायला आलोय. वय मालक उद्या बाजार समितीच्या निवडणुका आहेत. निवडणुकीला आम्ही सकाळीच घराबाहेर पडू. घराबाहेर पडण्यापूर्वी देवी समोर एक आरती करणार आहोत आशीर्वाद घेण्यासाठी. तर त्या आरतीच्या समोर तुला संबळ वाजवायची आणि परवा निवडणुकीचा निकाल लागेल. अर्थातच आम्ही विजयी होऊ. या विजयोत्सवामध्ये सुद्धा तुला संबळ वाजवायचे. त्यामुळे उद्या आणि परवा 2 दिवस तुला इथे राहावं लागेल. जमेल ना? मालक मला वाजवायला आनंदच वाटला असता पण या दम्यामुळे जरा अवघडच जाईल. दत्ता मामा मला आवाज दिला का? वय त्या पिशवीत काय घेऊन चाललाय? कुठली पिशवी? काहीच नाहीये त्याच्यामध्ये. माझ्या कामाची महत्वाची वस्तू आहे त्याच्यामध्ये. पण तुला विचारायची काही गरज नाही. नाही लपवत घेऊन चाललंय असं वाटलं म्हणून म्हणलं एकदा विचारावं. काहीतरीच काय बोलतेस. मी कशाला लपवू? नाही मग दाखवा ना एकदा. कशाला? तुला का आणि काय तुझा रुबाब? नाही दाखवलं काय काय करणार आहेस तू? ठीक आहे मग मी मोठी आईंना बोलवते. मोठी आई मुक्ते हे अति होत आहे. तू लक्षात कसं घेत नाही? मी या घरचा जावई आहे. तू माझ्यावर संशय कसा काय घेतेस? हो ज्यांना कर नाही त्यांना डर कशाला पाहिजे? मोठी आई मुक्ता हे बघ ह्या गोष्टीची तुला किंमत मोजावी लागेल. हे बघा तुम्हाला जे करायचे ते करा पण तुम्हाला पिशवीत काय आहे ते दाखवावंच लागेल. मोठी आई मोठी आई मोठी आई काय झालं मुक्ता? अहो हे पिशवीतून काहीतरी लपून घेऊन जात होते. मी त्यांना विचारलं. मी लहान असल्यामुळे मला नाही ना जुमानत ते. तुम्ही एक काय झालं दत्ता भाऊ? काय 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 ताई आहे म्हणजे काय जावयाचं काय मानपान वगैरे काय आहे की नाही? मग मग असं कसं? तुमच्या त्या कठीण प्रसंगामध्ये आम्ही तुम्हाला साथ द्यायला आलो आणि तुम्ही आमच्यावरच संशय घेताय. आणि ही परकी बाई आम्ही इथे राहतो येतो जातो तर आम्हालाच बाहेर काढण्याची नाटकं करते ही. मग काय जावई आहोत आम्ही? मग एकदा आवाज खाली ठेवा आणि उगाच पराचा कावळा करू नका. आणि असंही मी तुमच्याकडेच येत होते. माझ्याकडे? रावसाहेबांनी म्हणजे तुमच्या मेहुण्यानी घरातले सगळे अधिकार पुन्हा मला घ्यायला सांगितले. त्यामुळे वंचनी ठेवलेले दागिने आणि तिजोरीच्या किल्ल्या सगळ्या मला देऊन टाका. मोठ्या मालकांनी खरंच तुम्हाला घ्यायला सांगितली जबाबदारी? दत्ता भाऊ हा देत आहे ना? हो हो देतो ना. मला काय करायचंय? दत्ता भाऊ पिशवी घेऊन कुठे चाललात? हा काय ताई तुम्ही पण? नाही नाही मी आणि मुक्ता तुमच्यावर संशय घेत नाही हो. फक्त कुतूहलाने विचारतोय असं समजा. कुतूहल बघायचंय तुम्हाला? हा हे बघा तुमचं कुतूहल. काय कुतूहल काय ताई?
तुम्ही माझ्यावर संशय घेता ते एक वेळ ठीक आहे, पण ह्या पिशवीवर, रिकाम्या पिशवीवर तुम्ही संशय घेताय, छे, छे, काय हो, बरोबर नाही. माझ्यावर कशाला घेताय? ठीक आहे, मग आपण पिशवीलाच विचारूया ना. रिकामी पिशवी एकटी कुठे बाहेर चालली आहे? ते श्रीखंड, श्रीखंड आणायला चाललो होतो. मग ते आज मला कळलं की आज पुऱ्यांचा बेत आहे. म्हटलं आपण जाऊन श्रीखंड आणूया, नाही का? हा, येऊ का मी? श्रीखंड आणायला चाललात, काहीच हरकत नाही, पण मग दागिन्यांची पिशवी घेऊन कशाला चाललाय? ही दागिन्यांची पिशवी आहे? हो. मग मला वाटलं की अशीच आपली पिशवी आहे. मला कळलंच नाही ना की दागिन्यांची पिशवी कुठली आहे ती. मी आपली घेतली आणि निघालो सरळ. बरोबर, काही हरकत नाही, चुकून झालंय ना. दुसरी एखादी पिशवी घेऊन जा, काहीच हरकत नाहीये. नाही नाही, मी आता जाणारच नाही. म्हणजे हे कशाला जायचं? आता इथलं सगळं तुमच्या ताब्यात आलेलं आहे, तर मी जाणार आणि श्रीखंड आणणार. तसंही तुम्हाला मी आणलेलं श्रीखंड आवडणारच नाही, नाही का? ठीक आहे, तुम्हाला जे समजायचे ते समजा, पण दागिने आणि तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आणून द्या. चल मुक्ता, स्वयंपाकघरात जाऊ. अहो नको मोठी आई, मी तिकडं आलेलं त्यांना नाही आवडणार. मी सांगते ना तुला, गुपचूप चल. आणि खोलीच्या बाहेर मी घरभर फिरायला नाही पडलेले. तू सून म्हणून या घरात आल्यानंतर तुझे सगळे अधिकार तुला देणं ही जबाबदारी आहे माझी. दत्ता भाऊ, हा, आणून द्या हा सगळं. हो. चल अहो पण चल चल. तुला जमणार नाही असं तुला मला सांगायचंय का? नाही तसं असेल तर स्पष्टपणे सांग. नाही तसं नाही मालक, मला वाजवायचंय पण मावं शरीर मला साथ देत नाही ना. नवरात्रीत पण माझ्या जीवाचं हाल तुम्ही पाहिलेत मालक. एवढ्या मोठ्या आनंदामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते तुला. आता ह्याच्यापेक्षा आणखीन मोठा सन्मान काय असू शकतो? आणि बघ, नवरात्रामध्ये 9 दिवसाचे 20,000 दिले होते. आता फक्त 2 दिवसाचे 20,000 देतो. त्यापेक्षा अंगठा लावलेलं कागद परत द्या म्हणा. पैशांचं काय नाही हो मालक, पण वाजविताना मधीच त्रास झाला तर मग रंगाचा बेरंग होईल ना. नाही होणार. त्रास झाला तर थांबू आपण, काही फरक पडत नाही मला. काही बेरंग वगैरे होणार नाही. अरे आमच्या विजयामध्ये संबळचा आवाज, हा ही हाऊस आहे आमची, आहे ना. हौसेसाठी तुला सांगतोय आम्ही वाजवायला. मग वाजवतोस ना? म्हणजे नक्की समजू ना मी? होय मालक. शाबास. श्रीधरला सांग ऍडव्हान्स द्यायला. हो. प्रत्येक क्षणाक्षणाला तो नोकर आहे याची त्याला जाणीव करून द्यायची. प्रत्येक क्षणाला जेवढा अपमान करता येईल तेवढा करत राहायचं. कळलं? तर नोकर कधीही व्याही होऊ शकत नाही आणि नोकराची मुलगी कधीही सून होऊ शकत नाही.